लाइफ सायन्स लिमिटेड, पार्टनरिंग फॉर लाइफ. नमस्कार, मी डॉक्टर शिवराम भोनागिरी. मी एक कन्सल्टंट फिजिशियन आणि मधुमेह तज्ज्ञ आहे. मी इथे औंधमध्ये प्रॅक्टिस करतो आणि जवळ मेडीपॉईंट हॉस्पिटल, शाश्वत, ज्युपिटर आणि एम्स हॉस्पिटलमध्ये सुद्धा माझे पेशंट असतात. तर मधुमेह आपल्याला माहिती आहे की भारतात खूप वाढत चाललेला आहे. त्याचं कारण आहे की आपलं सध्या व्यायामाचा प्रकारही कमी झाला आहे आणि बाकी खाण्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं नियंत्रण कमी ठेवतो. तर डायबिटीसचे पेशंट हे नेहमी वाढत चालले आहेत. तर आपल्याला ह्याच्याबद्दल फार काळजी आहे. तर मधुमेह जो आहे तो बऱ्याच वेळा अनुवांशिक असतो. म्हणजे आपल्या आईवडिलांना वगैरे का कुठल्या आपल्या आजोबाला किंवा ह्यांना असेल तर मधुमेह आपल्याला होतो. पण मधुमेह झाला म्हणून त्याच्याबद्दल खूप काही आपण घाबरायचं कारण नाही. पथ्य पाळणं हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबर व्यायामसुद्धा केला पाहिजे. तर पथ्य जी आहेत ह्याच्याबद्दलच मी जास्त सांगणार आहे. लोकांना डायबिटीस झाला की लगेच त्यांना वाटतं की पथ्य आपण लगेच चालू करावी आणि सगळंच बंद करावं. तर जनरली हे सगळं बंद करायची गरज नसते. एक फार सोप्या गोष्टी आपल्याला जर ठेवल्या तर मधुमेह आपला बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतं. पहिलं म्हणजे जे खायचं प्रमाण आहे ते थोडंसं एक 20 ते 30% कमी करायचं. म्हणजे त्यातला भाताचा, चपातीचा प्रकार कमी करायचा, कारण त्याला कार्बोहायड्रेट म्हणतात. तर त्या गोष्टी कमी करायच्या आणि साखर, गूळ आणि मध असलेल्या गोष्टी अगदी वर्ज्य करायचे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर साखर, गूळ, मध हे वर्ज्य करा. बटाटा जो असतो त्यात जरा कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, ते कमी करा. एकदम जितकं कमी घेता येईल तेवढं. भात लोकांना खाता येतो पण तो एक वाटीभरच ठेवा, जास्त ठेवू नका. चपाती चालेल, बाकी भाकरी चालेल, सगळं चालतं. आणि फळांमध्ये 4 फळं आपण खाऊ शकत नाही. ते म्हणजे मेन म्हणजे आपण आंबा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आवडता असतो, तो नको खायला. केळी, चिकू आणि द्राक्ष याही गोष्टी आपण वर्ज्य करायच्या. बाकी सगळ्या गोष्टी आपण खाऊ शकतो. म्हणजे घरी आपल्यासाठी काही वेगळं बनवायची गरज नाही. घरी कोणाला जे घरचे लोक असतात, स्वयंपाक करणारे असतात, त्यांना खूप त्रास असतो डायबिटीस म्हटल्यावर. तर अजिबात त्यांना जास्त काही त्रास घ्यायची गरज नाही. या सगळ्या छोट्याशा गोष्टी आपण जर पाळल्या तर बाकी नेहमीच्या सगळ्या भाज्या वगैरे सगळं खाऊ शकतो. नॉनव्हेजमध्ये सुद्धा जनरली चिकन आणि फिश हे खावं. मटनमध्ये चरबी जास्त असते म्हणून ते अवॉइड करावं. आणि मेन म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा प्रमाणात घ्यायच्या आणि व्यायाम चालू ठेवायचा. हे सर्वात महत्त्वाचं आहे. थँक्यू.